रोल. नमस्कार, मी प्रशांत बाग, माझा सहकारी गणेश गंधाटसह तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आता आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले या लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी पोहोचतोय रुकडी गावात. प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी नागरिकांची. म्हणजे आपण बघतोय की गणेश, आपण दाखवूया की तुझ्या मागच्या बाजूला जर का बघितलं तर आपण आता आहोत कन्या विद्या मंदिर रुकडी या ठिकाणी मतदान करण्यासाठी आपण बघतोय की किती मोठी गर्दी आहे, प्रचंड मोठा उत्साह आहे. सकाळी 9:30 पर्यंत महाराष्ट्रातली जी मतदानाची टक्केवारी जाहीर झाली याच्यात लक्षात आलंय की हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त 8.50 अंश, म्हणजे आपल्याला जितकं तापमान इथे वाढतंय, उन्हाचा पारा वाढतोय, तितकीच मतदानाची टक्केवारी सुद्धा वाढतंय. प्रचंड उत्साही आहे इथले मतदार. पण असं नेमकं काय आहे की काय एवढा मतदारांचा एवढा उत्साह आहे, हे सुद्धा अनेक प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. पण आता आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे, धैर्यशील माने, विद्यमान खासदार आहेत. धनुष्यबाण निशाणीवर तुम्ही निवडणूक लढवताय आणि आत्ताच तुम्ही मतदान सुद्धा केलेलं आहे. एक विचारायचं आहे की एक म्हणजे मतदार धैर्यशील माने यांनी मतदान कोणत्या उमेदवाराला केलं? मी महायुतीच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे आणि महायुतीचा उमेदवार हा देशाचं राजकारण भविष्य ठरवत असताना मोदी साहेबांचे हात बळकट करायसाठी पुढे जातो. त्याच्यामुळे धैर्यशील मानेचं मत हे महायुतीच्या उमेदवाराला आहे. मान्य आहे, महायुतीचा उमेदवार असं काय आहे त्याच्यामध्ये? कारण महायुतीचा उमेदवार इथला विद्यमान खासदार आहे असं म्हणतात, त्याला पुन्हा खासदार होण्याची इच्छा आहे. आई 2 वेळा खासदार झाली म्हणून मुलालाही 2 वेळा खासदार व्हायचंय का लोकांच्या भल्यासाठी, कल्याणासाठी? मी जिथं आपण उभे आहात तिथला ग्रामपंचायत सदस्य होतो. मी त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य झालो, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष झालो. मी ज्यावेळी लोकसभेला उभा राहिलो त्यावेळी आई खासदार नव्हत्या. 10 वर्ष आमच्या कुटुंबामध्ये खासदारकी नव्हती. अगदी संघर्षमय वातावरणामधनं मी राजकारणाची परत मुहूर्तमेढ रोवली आणि जो टापू माझ्या आजोबांनी आईंनी राजकारणामध्ये प्रदीर्घ काळ काम केलं. पण एखाद्या कुटुंबामध्ये राजकारण म्हणजे काही वाईट नाही, त्यांनी त्या पद्धतीनं केलं. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा माझ्या पाठीशी आहेच. पण एक तरुण कार्यकर्ता म्हणून मी माझी पहिलीपासूनची पाठी गरवली आणि मग 10वीच्या परीक्षेला बसलो. मागच्या वेळी मला लोकांनी मतदान करत असताना धैर्यशील माने म्हणून या ठिकाणी मतदान करत असताना माने आडनाव माझ्याबरोबरच आहे, पण धैर्यशीलला सुद्धा मत मिळालंय. तरुणांच्या आशा, अपेक्षा आणि आकांक्षा ह्या मतदारसंघातल्या पूर्ण व्हाव्यात, त्यासाठी मी रात्रंदिवस झटलोय आणि त्याचाच परिणाम मी मागच्या इलेक्शनलाही निवडून आलो आणि ह्याही वर्षी निवडून येणार आहे. धैर्यशील माने या मतदारानं धैर्यशील माने या उमेदवाराला मतदान केलेलं आहे. आणखी तो मतदार म्हणजे की तो उमेदवार मीच आहे असं बोलता बोलता त्यांनी मान्य केलंय. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण कुटुंबाचा वारसा असलेला आई सुद्धा आपल्या बरोबर आहेत. खरं तर तुमचा वारसा मुलगा चालवतोय, तुम्ही वडिलांचा वारसा चालवला, तुमच्या कुटुंबामध्ये हा एक परंपरागत मोठा वारसा आहे. पण निवडणुकीच्या दरम्यान तुमचं आणि मुलाचं तिकीट कोणाला, हाही प्रश्न निर्माण झाला होता. नाही, माझे श्वशूर कैलासवासी खासदार बाळासाहेब माने साहेब यांच्या विचाराचा वसा आणि वारसा मी पुढे नेला. ती कावड धैर्यशीलच्या खांद्यावर, मी समाजकारणाची, राजकारणाची कावड धैर्यशीलच्या खांद्यावर दिली आणि ती न डचमळता त्यांनी दिल्लीपर्यंत नेली आणि भगवा दिल्लीला फडकवला. म्हणून माझी प्रामाणिक इच्छा होती की धैर्यशीलनेच हे राजकारण पुढे न्यावं आणि त्यासाठी मी माझं धैर्यशीललाच त्या ठिकाणी समर्थन होतं आणि त्यांना तिकीट द्यावं अशी माझी विनंती होती. प्रचंड मोठा उत्साह मतदारसंघामध्ये दिसून येतोय. नुकतीच आकडेवारी जाहीर झाली आहे, त्याच्यात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त मतदान तुमच्या हातकणंगले मतदारसंघात होतंय. काय सांगाल, काय म्हणतात मतदार? मतदार धैर्यशील मानेंच्या बरोबरच आहेत. 18 ते 45 वर्षाचा तरुण त्या ठिकाणी धैर्यशील माने या ठिकाणी म्हणतोय आणि धनुष्यबाण घेऊन तो पुढे चाललाय. आणि खऱ्या अर्थानं या भागातल्या सगळ्या तरुण आणि वडीलधाऱ्या सगळ्यांचीच मतं धैर्यशील मानेंच्या पाठीशी आहेत. माझाही धैर्यशील मानेंना आशीर्वाद आहे, विजयी भव असा आशीर्वाद मी आई म्हणून देते. आशीर्वाद तुमचा आहे, पण मत दिलं का? मत धैर्यशीलनाच दिलं, मोदी सरकारला दिलं. वेदांतिका, कोणाला मतदान केलं? धनुष्यबाणाला. मतदान हे गोपनीय असतं, विचारायचं नसतं, सांगायचंही नसतं, पण केल्यानंतर ताठमानेने आपण जर बोलू शकतो. म्हणजे धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवाराला दिलं ना? जी, नक्कीच प्रभू रामचंद्रजींचं एक पवित्र धनुष्यबाण आहे आणि ते चिन्ह आम्हाला लाभलंय, तर आम्ही नक्कीच भाग्यवान आहोत. आणि त्या जो बाण सुटणार आहे तो नक्कीच सत्याचा, विजयाचा आणि लोकांच्या लोककल्याणाचा असणार आहे, याची खात्री आहे मला. क्या बात आहे. प्रचंड मोठा उत्साह दिसून येतोय. आणखी युवा मतदार मोठ्या संख्येनं या निवडणुकीत मतदान करण्यासाठी उत्साही दिसून येत आहेत. तुम्हालाही अनेक चित्र तुम्ही बघितलं, तुम्ही मतदान केलं, काय सांगाल?
खूप लोकांमध्ये, मुलांमध्ये, महिला वर्गांमध्ये पण खूप उत्साह आहे. मला असं वाटतं की प्रत्येक घरोघरी मी काही जाऊन सांगण्यापेक्षा लोकांना आपल्या कुटुंबातलाच सदस्य उभा आहे असं वाटतं. आजीला वाटतं आपला नातू उभा आहे, एखाद्या माऊलीला वाटतं आपला मुलगा उभा आहे, तरुणांना वाटतं आपला भाऊ उभा आहे. अशा रीतीने लोक मतदान करत आहेत आणि ही खूप चांगली गोष्ट आहे खरं तर. खरं तर हीच आहे महाराष्ट्राची संस्कृती. म्हणजे वेदांतिका यांच्या बोलण्यात स्पष्टपणे जाणवतं की नात्याचा महिमा कसा असतो, नात्याचा गोडवा कसा असतो आणि ही आत्मीयता कशी जपली जाते. धैर्यशील, खरं तर 5 वर्ष तुम्ही या ठिकाणचं प्रतिनिधित्व केलं, पुन्हा 5 वर्ष करायची इच्छा आहे, पण प्रश्न समस्या ज्या आधी होत्या त्या अजूनही तशाच आहेत. पहिले आपण हे समजून घेतलं पाहिजे, हा मतदारसंघामध्ये विकासाचा आजपर्यंतच्या आलेखामध्ये सर्वात जास्त भर पडली ही मागच्या 5 वर्षामध्ये. मी खासदार झाल्यानंतर 8,200 कोटीपेक्षाचा अधिकचा निधी ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये आणून घातलाय. 3 नवीन नॅशनल हायवेज जे पूर्वी नव्हते, NH4 हा एकच नॅशनल हायवे आपल्याला माहिती आहे, तो होता. त्याला आता नवीन 3 नॅशनल हायवेज मी नॅशनल पोलमधनं या ठिकाणी घातले. प्रत्येक गावामध्ये नळ पाणी पुरवठा योजना असेल, MIDCs नवीन या ठिकाणी असतील, त्याचबरोबर पंचगंगा प्रदूषणाच्यासाठी असेल किंवा मग फ्लड मॅनेजमेंट प्रोग्रामच्या अंतर्गत असेल. हजारो कोटी रुपयाचा निधी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आलाय आणि ते आणत असताना कोविडची प्रतिकूल परिस्थिती होती. त्या परिस्थितीमधनं बाहेर पडल्यानंतर आरोग्याच्या सेवेमध्ये आम्ही सर्वजण गुंतलो होतो, लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी गुंतलो होतो. आमच्याकडे तर महापूर आणि करोना ह्या दोन्हीमधनं आम्ही झुंजत होतो आणि अशा परिस्थितीतनं 3 वर्ष संपूर्ण देशातल्या खासदारांचा निधी बंद केला गेला होता. संपूर्ण निधी हा आरोग्याकडे डायव्हर्ट केला होता. तदनंतर राहिलेल्या 2-2.5 वर्षामध्ये जसं एकनाथ शिंदे साहेबांचं महायुतीचं शासन महाराष्ट्रामध्ये आलं, त्यांनी दिलेली ताकद, मोदी साहेबांच्या सरकारने दिलेली हे ताकद. बरोबर म्हणतात तुम्ही. कारण एकनाथ शिंदे यांनी प्रचारात सुद्धा खूपच मोठा धुरा उडाला, मोठी ताकद तुमच्या मागे उभी केली, अनेक मोठे नेते या ठिकाणी येऊन गेले. बऱ्याच जणांचं प्रेम आणि आशीर्वाद, राजकीय सख्य दिसतंय तुमचं. मी आपल्याला सांगू इच्छितो, हा कोल्हापूर जिल्हा हा अंबाबाईच्या आशीर्वादानं पुनीत झालेला जिल्हा आहे आणि बाळासाहेब ठाकरे साहेब इथनं शिवधनुष्य उचलायचे आणि ते महाराष्ट्रभर जायचं. आज एकनाथ शिंदे साहेब त्यांचे शिलेदार म्हणून, त्यांच्या विचाराचे पाईक म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी जातात त्यावेळी. धैर्यशील माने बऱ्याच गोष्टी बोलताना उलगडून सांगतायत हा अंबाबाईचा जिल्हा, पण त्याचबरोबर आपण विसरू शकत नाही की हातकणंगले मतदारसंघामध्ये पन्हाळा आहे. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचं वास्तव्य होतं. बाजीप्रभू देशपांडे यांची जी लढत झाली पावनखिंड, ती सुद्धा याच मतदारसंघामध्ये. आपल्या देशात सगळीकडे चांदी जिथे पोहोचली ते पोहोचवणारं गाव, अतुलनीय कारागिरांचं गाव म्हणजे हुपरी, तेही याच मतदारसंघामध्ये. आणि अर्थात साखर कारखान्यांची माळ तर वेगळीच आहे, एकदम काळी, कसदार, सुपीक जैन. त्यामुळे शेती, शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्याही कायम असतात. काय करणार आहात त्यांच्यासाठी? मी मुद्दामून सांगेन की शेतकरी हा या मतदारसंघाचा आत्मा आहे आणि शेतकरी कुटुंबात असणारे अल्पभूधारक शेतकरी जर सर्वात जास्त कुठं असतील तर ते माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. जरी आपल्याला सुपीक जमिनी दिसत जाते, तर लँड होल्डिंग्स जर आपण पाहिले तर लँड होल्डिंग्स त्या मानानं त्या ठिकाणी कमी आहेत. या व्यवसायाला व्हॅल्यू ॲडिशन आलं पाहिजे. ज्यावेळी या ठिकाणी नवीन पिढी येते त्यावेळी त्यांना काहीतरी अपग्रेडेशन हवं असतं. शेतीमधनं उत्पन्न मिळतंच, पण त्यामध्येच खऱ्या अर्थानं नवीन MIDCचं क्लस्टर आपण करताना, MIDC क्लस्टर करताना शेती उद्योगाला बाजारपेठ मिळावी हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हातकणंगले मतदारसंघाचा आढावा दिवसभर आपण घेणार आहोत. या ठिकाणी आपण बघतोय की विद्यमान खासदार आणखी धनुष्यबाण शिवसेना निशाणीवर, धैर्यशील माने उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं सत्यजित पाटील सुरळकर सुद्धा मैदानात आहे. या दोघांमध्ये जोरदार टशन मानली जाते. म्हणजे अत्यंत आघाडीचा प्रचार या दोघांसाठी अनेक नेत्यांनी केला, हेही करताय. या दोघांच्या मध्ये कदाचित दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल अशी अपेक्षा ठेवणारे राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे, ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहे. अर्थात मतदानाचा उत्साह खूप मोठा आहे. मतदार राजाच्या मनात काय आहे ते महत्वाचं आहे. काही जणांना हवं आहे की मोदींचा हात बळकट करावे, तर काही जणांना हवं आहे की काहीतरी नवीन संधी द्यावी. अर्थात धैर्यशील माने पुन्हा संधी घेतात का सुरळकर बाजी मारतात का या सगळ्या प्रकारामध्ये राजू शेट्टी किती कोणाची मतं खातात याची उत्तरं आज तरी अनुत्तर येतं. पण एक मात्र निश्चित की महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात दिवसभरात सगळ्यात जास्त मतदानाची नोंद हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झाली आहे. विश्वास व्यक्त केला जातोय सगळ्याच उमेदवारांकडनं. आपण बघूया या सगळ्या गोष्टींची अत्यंत महत्वाची बित्तम बातमी. प्रत्येक छोटी मोठी गोष्ट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. मी माझा सहकारी गणेश घनदाटचा प्रशांत बाग काही काळासाठी तुमच्याकडनं विश्रांती घेतोय, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत.